आय लव राजधानी. काय राजधानी सातारा. काय आलं पायात गोळा आला मग गाडी चालू मी इथं बी बहुत झोपत तर मी राहील पण मी तुझ्या गाडीत बसणार नाही बोल. तुझा आज बड्डे आहे बरोबर. तुझा आज बड्डे आहे ना. सगळ्यांनी तुला कॅडबऱ्या दिली नाहीत हो ना. दिली नाहीत की नाही. केवढ्या दिली नाहीत एवढ्या हा. हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातोय आम्ही साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये मी फर्स्ट टाइम जातोय. तर अनिकेत बोलला की दादांची आपल्या मशीन न्यायची आहे. मशीन काय आहे ते आपल्या अवध्यामध्ये आहे अनिकेतच्या आपल्या दारातले पूर्ण. आणि साताऱ्यामध्ये जातोय फर्स्ट टाइम जातोय म्हटल्यावरती काहीतरी ब्लॉग केला पाहिजे आणि आता ब्लॉग करतोय. तर नाईट आउट आहे आपला. नाईट आउट आहे फुल नाईट आउट आहे. मला मी भूत दाखवणार. भूत दिसतील काय पण हे काय पहिलंच भूत बघितलं आपण. हा अंडू हे बघा जर्किंग नाही आम्ही ह्याचा जुगाड केला. अनेकांच्या गाडीची चादर आहे. तर काही आता जाऊ आम्ही आपल्या कुंभारली गाडी वगैरे चढून तिकडे पलीकडे जेवायचं म्हणतायचे तिकडे जेवू आम्ही. तर बघू डायरेक्ट तिथे जेवायच्या हॉटेलमध्ये भेटू डायरेक्ट. जेवण भेटलं पाहिजे फक्त आपल्याला. आता भेटल जेवण आज भेटलं पाहिजे. टायमिंग आता वाजले ना 11 वाजता झाले. हा जेवण भेटलं पाहिजे नाही तर आपण ऑफिस जायला लागेल आपल्याला. भेटणं आपलं जर असेल नसीब तर भेटेल आपल्या जेवण. काय नशीब असेल आपलं भेटेल आपल्याला. ओके ठीक आहे. तर काय चला डायरेक्ट जाऊ त्या हॉटेलला जेवू मस्त मस्त. आणि कुठल्या हॉटेल थांबतो ते पण तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट भेटू हॉटेलला. बाय. तर गाईज आता आम्ही आलोय पाटण साईडला कोयना साईडला. आणि इथं सह्याद्री हॉटेल म्हणून आहे. हा बघा हॉटेल सह्याद्री. तर इथं आम्ही आता जेवायला थांबतोय. अंडू भाई आहेत. कुठली मशीन आहे ही. एवढी मोठी मशीन आहे मग रिॲक्टर मग हे काढणार कसं नंतर. ते आम्ही उद्या बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या सकाळी बघा. उद्याच्या ब्लॉग मध्ये नाही. आकडी आली आकडी. थंडी आहे. वाप सोड. हा ही थंडी मजबूत आहे गाईज इकडे. आपल्या कोकणपेक्षा थंडी इकडे जास्त आहे. आता ती जेवू आणि मस्त जाऊ. हाय थंडी. तर चला गाईज. अंडू भाई आहे आणि प्रेमदादा आहेत जे तुम्ही सुरजच्या ब्लॉगने बघितला सर. आणि आम्ही आता थांबलो जेवायला सातारा रोडला. हा रोड कुठला आहे रे. सातारा आपलं पाटण आपलं कोयना पाटण हेळवाक पाटण रोड आहे हा कोयना पाटण. तर आम्ही तर जेवायला थांबलोय. आणि हे बघा कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा मच्छी पण आहे. आणि हे दादा आपले आम्ही 1 2 आणि 3 असं आम्ही जातोय सातारामध्ये ह्या दादांच्या गावी. काहीतरी युनिक आहे त्या सातारामध्ये. मी फर्स्ट टाइम जातोय. तर म्हटलं जरा जातोय फर्स्ट टाइम तर जरा ब्लॉग बी करावा. आणि मजबूत थंडी आहे. हा जॅकेट तुम्हाला सांगतो काय हा जॅकेट त्यांचा आहे आणि त्यांचं जॅकेट मी घातलं आहे. एवढी थंडी आहे पण ते बोले घाल बिंदास. तर थँक्यू. नवीन आमच्याकडे. हां राईट. तर हा बघा अरे थांब ना जरा आम्ही ब्लॉग करतोय. तर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आपल्याला इथे भेटले कोयना पाटण रोडला. आणि मस्त जेवूया आणि जाऊ पुढं मार्गस्थ. आणि अंड्याच्या गाडीमध्ये यांची मशीन आहे. ती मशीन काय हां उद्या सकाळी ती तुम्हाला कळेल मशीन किती टनाची आहे. मशीन खूप लोड आहे ती. आणि ती आम्हाला माणसाने खूप हलणार नाही म्हणजे. तर आम्हाला ती क्रेननी हलवावं लागणार आहे. तर उद्या क्रेन वगैरे सगळे येणार आहे आणि ती उद्या आपण दाखवू डायरेक्ट. तर चला इथं जेवू आणि डायरेक्ट जाऊ गाडीमध्ये. बाय. तर गाईज आता आम्ही आलो एका जंगलात सुमसम रस्त्यावरती. हा बघा अरे कुठून दिसतोय. हा इथून दिसतोय. पूस भावावर पूस लवकर. आणि या सुमसान जंगलवरती असं काहीतरी आम्हाला वाटतंय की दिसेल. ते दिसलं पाहिजे. फॉरेस्ट एरिया आहे. दिसलं पाहिजे कारण की आल्यासारखं काहीतरी कंटेंट भेटला पाहिजे आम्हाला. ते दिसलं तर बरंच होईल. पण हा पूर्ण जंगल आहे. ह्या साईडनी पण जंगल आहे ह्या साईडनी पण जंगल आहे. बघू जर काय दिसलं तर नक्कीच दाखवू. अंड्या भाऊ थांबणार आहे. हा पण मग व्हिडिओ आता चालू ठेवू. मग काय अंड्या भावाने गाणी लावला तिथे म्यूट केलेली आहेत कारण की आम्हाला दिसलं पाहिजे काहीतरी. दिसलं पाहिजे. अंड्याला बघून कोणतरी घाबरून पळून जाईल. सातारा 50 किलोमीटर इथून. हो पूर्ण जंगल आहे रे भाई सुमसान. रस्त्याने का सोडून बघ दाखव बाहेर.
गारवा राहणार. आणि दिसले तर 100% व्हिडिओ करू. मी दिसते तू दिसतोय. लाईट पेटवले आणि किती दिसला बरं आणि कधी दिसला भरपूर झाला बस. काय मी आता सातारा सिटीमध्ये एंटर झालोय आणि बघा सातारा रोडची रायटिंग बघा. तर वाजले किती बरोबर? पावणे 3 वाजल्या. पावणे 3 वाजलेत. आणि आता आलो इथे त्या दादांच्या घरी. जाऊ थोडं झोपू आणि डायरेक्ट भेटू सकाळी. नाईट आहे. नाईट कुठे झाली आता सकाळ होईल 2 तासांनी. दिस इज फॉर सातारा सिटी. सो गाईज मिलेंगे कल सुबह. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस दुसरा आणि आम्ही आलोय ह्या दादांच्या घरी. हे दादांचं घर आहे. आतमध्ये पळते लगेच. संभ्या कुठं आहे? संभ्या आतमध्ये. ए संभ्या. आणि इथे ही अंड्याची गाडी लावली आणि इथून ही मशीन आहे बघा. ही मशीन आहे आणि ही मशीन इथून खाली करून इकडे लावायचं आहे. तर ही दादांची मुलगी आणि एक मुलगा शंभू म्हणून. ए तू ब्लॉग मध्ये दिसणारच उद्या. तू टीव्हीत दिसणार. पळते आला आला. घे 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 त्याला. तुझं नाव सांग काय आहे. नाव सांग व्हिडिओ मध्ये. नाव सांग तुझं काय आहे. नाव सांग तुझं काय आहे. हा तुझं नाव सांग. शंभू. अंड्या भाऊ गाईड करत आहेत. चल चल. आता अंड्याची गाडी खाली करून झाली. काय तो जनरेटर होता. जनरेटर वगैरे उतरून झालाय आणि अंड्याला भेटलाय रिटर्न भाडा. इथं पण अंड्याला रिटर्न भाडा शोधलाय. तर तो रिटर्न भाडा घ्यायला जातोय आम्ही. अंड्याला रोड माहिती आहे मला, काय माहित नाही. आणि इकडं इलेक्शन भाई खूप जोरात खेळायला दिसतोय. कारण की तो गुलाल बघा अजून आहे रस्त्याचा. इलेक्शनचा निकाल कधी लागला 21 तारखेला आणि आज तारीख आहे 25. तरी पण गुलाल अजून रस्त्यावरतीच आहे. रस्त्याला आहे एवढा. बरंच काय का बाबा इकडे. कुठे इकडेच आहे ना. तुला माहिती. हा बहुतेक रास्ता विसरलाय. चलो गाईच अभी देखेंगे आगे आगे. बघा अजून गुलाल आहे रस्त्याला बघा. बेकार बाबा. निवडणूक भाई निवडणूक आहे. इकडे इकडे गाड्या गाणं. किरीच का असतं रे ते. गाड्यांवरती गुलाल आहे अजून बघा. शप आता रोड तुझा 4 दिवसांनी तरी पासून काय हवं. आता रोड वर काम चालू आहे. गुलाल गुलाल. तर गाईज आता एका ठिकाणी अंड्याला सामान भरायचं होतं. गाडी भाडा होता तो भाडा भरून आता मी चाललोय परत दुसऱ्या भाड्याला म्हणजे अर्ध भाडं दुसऱ्या ठिकाणी भरायचं असा विषय आहे. आणि पुढे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज आहेत ना. दिस इज फॉर सातारा सिटी. आणि इथून अंड्यात चुकलेलं आहे. हे काय भाई भारी आहे. काय काय माहिती आहे काय. हो वाव भारी आहे रे. आपल्या चिपळूणपासून झालं पाहिजे एवढं मोठं सर्कल. बहादूर शेखला असं मोठं सर्कल झालं पाहिजे. काय बोलतो. भारी आहे. अजून तरी थोडंफार फिरायचं अजून सातारा सिटी. आपले दादा फिरवतील आणि सकाळी हो राजधानी सातारा. चलो अभी जाएंगे हम किधर. तुला माहिती आहे की कुठे जायचं आपल्याला ते. का तू चुकवशील. तू बरोबर नेणार आम्हाला. बरोबर नाही ऑन दे. अंकुश बोल. झिजलो तेव्हा कुठं ह्याच्यावर बसलो. काय दिसलं पण ते तरी ते पण सांग. हात झिजले चांगले गोष्ट. पाय पण झिजू दे ना. ब्रेक आलेलं चुकलेलं इथं चुकलो. जिल्हा कार्यालय सातारा. ओ सातारा सिटी. ओ ना. अब हम सातारा ही घूमेंगे आज का दिन पूरा दिन सातारा घूमेंगे. शाम को निकलेंगे इधर से. शाम को इथे तरी पण आपण नाही म्हणत तरी पण दुपारी निघू इथून. जेवण वगैरे होईल आपलं काम दुपारपर्यंत. झालं आता ते 1 वाजेपर्यंत आपण तिथे जाऊ. तिथून निघालो.
ओके आपली गाडी रात्री तिथे खाली होणार. चलो तो फिर हम शाम को 6-7 बजे घर में पहुंच सकते हैं शायद, अगर अंडा जल्दी निकला तो लेट्स सी गाइस. अजून बघूया साताऱ्यामध्ये काय काय फिरतोय आपण. दादा बोलले आपल्या सातारा फिरवणार म्हणून, बघू फिरू थोडंफार. फिरलो तर फिरलो, नाहीतर मग रिटर्न घरी. तर गाईस गाडी बिडी भरून दादांच्या इथे नाश्ता करून जेवण घेऊन आम्ही निघालोय. बाय करा शंभू. ए शंभू चल बाय. येतोच चिपळूणला नाही बोलत. बाय बाय बाय. चल तू पण बाय कर. टाटा सर. चल गाडी सावकाश घेऊन जा. चावी दे. आपल्याकडे ड्रायव्हर आहे, तर असं नाही की तू नाही कोण. आपल्याकडे ड्रायव्हर आहे. तू पाट्या खातोच बस. आपलं मती कुठं आहे? ओव्हरलोड गाडी भरला ना त्यांनी, ओव्हरलोड. काय सांगतो मग चला आपल्याला आता तो आता ते पाचचे हौदा ओपन करून दाखवू शकत नाही म्हणून आता भावने आपली ओव्हरलोड गाडी भरलाय. फक्त आरटीओने कुठे पकडू नये म्हणून बस. पकडलं तर भाव फाईन भरणार. तर डॉगेश बाय बाय बाय. आता आम्ही आलोय सातारा रोड क्रॉस करून पाटणला बाहेर पडू आम्ही आता. सातारा पाटण रोड आहे आणि आम्हाला दिसतंय तर पवनचक्की. इकडे हेच खासियत आहे, जिकडे जाल तिकडे पवनचक्की. पूर्ण असं पूर्ण नाही म्हटलं तरी 10-15 किलोमीटर पवनचक्कीच आहे. आणि इथं जरा आम्ही थांबलोय रेससाठी. तर हे काहीतरी वेगळं आहे इथे. तर काहीतरी ॲग्रो टुरिझम होतं, आता हे बंद आहे. ते दांडू कोण अनिकेत त्याच्यासाठी आम्ही इथं सर्वे करायला थांबलोय. आता सर्वे करणार, अनिकेत बघणार किती जागा आहे. हां तर गाईज इकडचं फोटोशूट वगैरे करून झालं आमचं. 4 फोटो काढलेत, स्टोरी ठेवतो इंस्टाग्रामवरती. आणि आता इथून गाडी स्टार्ट करू ते डायरेक्ट इकडे पाटण रोडला बाहेर पडू. आणि हे आपले पवनचक्की. तर फर्स्ट टाइम बघितली पवनचक्की. इथून काहीतरी वीज निर्मिती होते. हे बघा इथं हे पवनचक्की इथे फिरते आणि तिथं काहीतरी वीज निर्मिती होते बघा इथे. मला पण नाही माहिती कसं असतं, पण भारी आहे. हो हे काय झालं? मला वाटतं वीज निर्मिती करतोस का तू इथं बसून. मी तिकडे सांगत होतो ते वीज निर्मिती होते आणि हा इकडे वीज निर्मिती करतोय. काय आलं पायात गोळा आला? मग गाडी चालू मी. इथं बी बॉ झोपत तर मी राहील, पण मी तुझ्या गाडीत बसणार नाही बोल. आणि काय जेव्हा मी गाडी शिकेन ना, लक्षात घे, तेव्हा तू साईडला बसशील मी तुझी गाडी चालवेन. चालव ना बिंदास. पण जेव्हा गाडी शिकेन तेव्हा गरीब आहे. चल. चप्पल काय भाई हायवेला बसलाय तिकडनं आली सुसार गाडी तर काय करशील. चल उठ चल निघू, बस झालं. बाय बाय. चलो गाइस अब निकलेंगे हम सीधा पाटन से चिपलून. दादियाबाद ऑन द स्पॉट, बिग शॉट, टॉप. चलो तेच आता इथे बर्थडे शूटला आलोय. सगळे जेवत आहेत आणि विधू बघा काय हा. अरे वाडीतला असलं म्हणून तू काही करशील काय. हे बघा त्याचं पोटात दुखतं म्हणून हा वा या ड्रोन मधून हे घेतलं रस्ता प्यायला. म्हणून असं करायचं का पे पी 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 बाबा पी. असं तिथे बसायला गेला का तर इथं त्याला मी पिडतोय म्हणून. जेवणार आहे मी काय सांगतो ते नीट आहे. तुझा आज बड्डे आहे बरोबर. तुझा आज बड्डे आहे ना. सगळ्यांनी तुला कॅडबऱ्या दिली नाहीत हो ना. दिली नाहीत की नाही. केवढ्या दिली नाहीत. एवढ्या हा दिली नाहीत ना. हे बघ हा ट्रक पण दिली नाहीत तुला. हा ट्रक मी इथं ठेवतो, कोण घेऊन जाणार नाही. घरात ठेवलेल्या कॅडबऱ्या घेऊन ये. काय आणशील? कॅडबरी घेऊन ये. काय झालं प्लॅनिंग फ्लॉप. हे बघ काय आणशील. हा जा लवकर. बड्डे आहे ना तुझा. जा थांबू नको कोणी अडवलं तरी. जाऊ एकच. बाकीचे कुठं आहेत मग त्या कुठं आहेत त्या घेऊन ये. हा मग चालव कर. काय इकडे 2 मिनिटं इकडे 2 मिनिटं इकडे 2 मिनिटं इकडे घेऊन जाऊ. हे बघ लपवतो कॅडबरी बघ टाळ्या वाजवतो. गाडी नेऊ ना. गाडी हा नेऊ ना. मग आता ही कॅडबरी कोण खाणार. तुला हवे नको ना. नको बोलतोय
मी खाऊ तुझी कॅडबरी नको खाऊ वेदू खाऊ दे तेव्हा तरी फोडला ना त्याने अबो अबो तुझाच बड्डे आहे ना? मग आम्हाला कॅडबरी देतो नको खाऊ अरे थांब. हा, बघू नको. अरे तिकडे नाही आहे का इथं काय नाही काय नाही ही बघ कॅडबरी इथं आहे ती बघ अरे ती बघ पप्पाने कॅडबरी न्यायला ती बघ दे लवकर घे लवकर अरे कॅडबरी घे नाही जा. ती पडली बघ त्याला दे हा ठेव जा. सगळं- तो मागत पण नाही हा त्याच्यात काय नाही पाठी पाठी बघ शर्टाची पाठी बघ शर्टाची पाठी बघ शर्टाची पाठी बघ ठीक आहे हा या दोन मला असू दे नाही मला दे माझी दे हा महा दे मला हा जा मला कॅडबरी दे मला मी खाऊ दे मला एवढीच मी खाऊ ही बेग पडली ही बेग कॅडबरी पडली ती बघ बाय कुठं आहे माझ्याकडे कॅडबरी नाही ही काय दोनच आहेत इकडे एक तुला एक मला बरोबर ही तुला आणि ही पण मला मग एक तुला मग या तीन मला बरोबर ना ओके ना ओके बोल ओके हा चल तर गाईच आता घरी आलोय आणि बसलो थोडा वेळ नुसती धावपळ तिकडे गेलो निकेशसोबत तिथून आज शूटला आणि मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची की खूप दिवस म्हणजे असे माझे डेली ब्लॉग पडत नाहीत हे मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे पण रात्री एडिटिंग करून जागून वगैरे रात्री जागून एडिटिंग करणे वगैरे या गोष्टी सध्या तरी मला पॉसिबल नाही होत कारण की धावपळ होते काही गोष्टी असतील बॅकग्राऊंडला म्हणजे घरातली कामं वगैरे किंवा शूट वगैरे आधी कसं वेडिंग सीझन नव्हता त्यामुळे रेग्युलर शूट आमचे रेग्युलर ब्लॉग यायचे पण आता सध्या शूट असल्यामुळे वेडिंग शूट चालू असल्यामुळे बाकीचे किरकोळ छोटे मोठे शूट असतात त्याच्यामुळे डेली ब्लॉग टाकायला जमत नाही थोडं सांभाळून घ्या आणि सांभाळून तुम्ही घेता येतच कारण की मी मध्ये ब्लॉग टाकत नव्हतो तरी पण माझे सबस्क्रायबर लाईक्स ॲटोमॅटिक वाढत होते ॲटोमॅटिक म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणून ते वाढत होते असंच प्रेम राहू दे आणि हेच प्रेम मला वाटते आत्ता आपल्या काहीतरी 17,500 आहेत सबस्क्रायबर लवकरच आपले 20,000 सबस्क्रायबर होतील तुमचं हे प्रेम खरंच खूप भारी आहे असंच प्रेम राहू दे ब्लॉग आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरच 20,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत तर तुमचा सपोर्ट दाखवा बस बाकी काय नाही भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय